डिझास्टर नसताना फायनान्शियल इमर्जन्सी लागू करणं आणि अशा सिच्युएशन मध्ये फायनान्शियल इमर्जन्सी लागू करणं म्हणजे सर त्यांचा जो काही सॅलरी वगैरे आहे तो कमी होणार आहे. तर जर सर त्यांच्या सॅलरी कमी करण्यानंतर त्यांचं जे ऍडमिनिस्ट्रेशन जे पॉलिसी इम्प्लिमेंट करणार आहे, पॉलिसी जे राबवणार आहेत सर लोकांसाठी अशा सिच्युएशन मध्ये, तर ते पॉलिसी पॅरलाइज होणार नाही का सर त्याच्यामुळे? पहिली गोष्ट तर आपण फायनान्शियल इमर्जन्सी थोडंसं बघूयात. फायनान्शियल इमर्जन्सी नॉर्मली कधी डिक्लेअर करण्यात येते, जर भारताने एखाद्या दुसऱ्या देशाकडून कर्ज घेतला असेल आणि परत करण्यासाठी जर सपोज गव्हर्नमेंटकडे पैसे नसतील आणि अशा सिच्युएशन मध्ये आपले स्वतःचे जे इंटरनल जे डोमेस्टिक जे आपले एक्सपेंडिचर्स आहेत ते डोमेस्टिक एक्सपेंडिचर कट करून गव्हर्नमेंट काय करू शकतो, बाहेरच्या लोकांचं जे कर्ज आहे तो देऊ शकतो. तर वी डोंट नो आता सध्या तशी सिच्युएशन आहे का, म्हणजे मला नाही वाटत की आता सध्या मे बी लाईक एक्सटर्नल गव्हर्नमेंटना जो डेट आहे ते डेट देण्यासाठी भारताची सध्याची तशी सिच्युएशन असं प्रॉब्लेम नाहीये. पण एक काय की आता पुन्हा नॅशनल इमर्जन्सीच्या बाबतीत देखील आपण बघतो की नॅशनल इमर्जन्सी कॅन बी डिक्लेअर्ड ओनली इन केस ऑफ एक्सटर्नल अग्रेशन और इन केस ऑफ इंटरनल. आवाज ऐकू येत नाही आपला स्पष्ट. आवाज लहान येतोय सर. वन सेकंड. आता येते का आवाज? आवाज ऐकू येतोय का? हॅलो, आता आवाज ऐकू येतोय माझा सर्वांना? Am I clear now? हो सर. Okay, got. So you can see national emergency can be declared by national emergency can be declared by the government only in case of external aggression or in case of what you can say the internal armed rebellion. आता तशी तरी सिच्युएशन नाहीये, म्हणजे एखाद्या देशाने तर आपल्यावर अटॅक केलेला नाहीये किंवा इंटरनल भारतातल्या काही लोकांनी किंवा एखाद्या सेक्शनने एखाद्या कम्युनिटीने वगैरे सशस्त्र उठाव वगैरे केलेला नाहीये. देयर इज नो इंटरनल आर्म्ड रिबेलियन. So constitutionally the government cannot what you can say declare the even national emergency or even in financial emergency. But we don't know because this government has very what you can say the sharp people, they have very clever people how to the what you can say the provision, they know it very well. So maybe we don't. सर आवाज येत नाहीये तुमचा. हा सागर अनम्यूट करतोय स्वतःला म्हणून आवाज येत नाहीये. ओके, ज्यांनी अनम्यूट केलेले स्वतःला प्लीज म्यूट करा सर्वांनी, बिकॉज अनम्यूट केल्यामुळे आवाज ऐकू येत नाही प्रॉपरली. एनिवे, सो की जर गव्हर्नमेंटने असं काही जर डिक्लेअर केला तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. तरन्नुम आप म्यूट करो अपने आप को, अनम्यूट मत करो, आवाज क्लियर नहीं आती है. सर अभी. हेलो. यस. मैं यहाँ से म्यूट कर रहा हूँ और आप वापस अनम्यूट कर रहे हो अपने आप को. ठीक आहे, चलो. सो समझ में आ गया? सो प्रमोद, कळालं का तुला? फक्त ज्यांना बोलायचं त्यांनीच अनम्यूट करा. सो गव्हर्नमेंट आता तर फायनान्शियल इमर्जन्सी. आता दुसरी गोष्ट, तू जो म्हणत होता की जर सपोज नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करण्यात आली किंवा फायनान्शियल इमर्जन्सी डिक्लेअर करण्यात आली तर ऍडमिनिस्ट्रेशनचं पॅरालिसिस होणार नाही का? जेव्हा गव्हर्नमेंट अशा प्रकारचं नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करतो किंवा जेव्हा अशा प्रकारचं म्हणजे फायनान्शियल इमर्जन्सी डिक्लेअर करण्यात येतो तर राज्य सरकारचं ऍडमिनिस्ट्रेशन केंद्र सरकार स्वतःकडे घेतो. म्हणजे काय होतं बघा या सिच्युएशन मध्ये, आताच्या सिच्युएशन मध्ये कलेक्टर हा राज्य सरकार म्हणजे मुख्यमंत्र्यांचा आणि इथल्या मंत्र्यांचा ऑर्डर ऐकतो. पण जर नॅशनल इमर्जन्सी जर डिक्लेअर करण्यात असेल तर कलेक्टर तेच असतील, एम्प्लॉई तेच असतील, कर्मचारी तेच असतील, फक्त आता ते ऑर्डर केंद्र सरकारचं ऐकते. सो एवढाच फरक असेल त्याच्यामध्ये. म्हणजे असं नाहीये की म्हणजे काही ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते ऍडमिनिस्ट्रेशन पूर्ण बंद होईल आणि पॉलिसी पॅरालिसिस होईल असं नाहीये. फक्त नॅशनल इमर्जन्सीचा म्हणजे आपण काय म्हणतो की इम्पॅक्ट एवढंच होतो, त्याचा कॉन्स्टिट्युशनल चेंजेस असे होतात की आता जे स्टेट गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आहेत, स्टेट गव्हर्नमेंटचे जे काही कर्मचारी आहेत, त्यांना आता केंद्र सरकार जसा ऑर्डर देतो तसं त्यांना फॉलो करावं लागतो. इन करंट सिच्युएशन when the national emergency is not declared, the state government officers or what you can say the collector, now collector works for both like central as well as the state government now, but in case of national emergency he has to listen to the orders given by the central government or union government. Got it? माझा प्रश्न फायनान्स इमर्जन्सी बद्दल होता सर, स्टेट इमर्जन्सी नॅशनल इमर्जन्सी बद्दल नव्हता. फायनान्शियल इमर्जन्सी पण कधी डिक्लेअर करण्यात येतो, जेव्हा
एक्सटर्नल आपले जे काही क्रेडिट आहे किंवा भारताने एखाद्या बाहेरच्या सोर्सेस कडून जर कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज परत भरण्यासाठी जर केंद्र सरकारकडे सफिशियंट अमाऊंट जर पैसे नसतील, तर अशा सिच्युएशन मध्ये केंद्र सरकार काय करू शकतो की फायनान्शियल इमर्जन्सी डिक्लेअर करून राज्य सरकारच्या खर्चावर आणि काही महत्वाच्या ज्या कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर असणाऱ्या जे काही पदे आहेत, जसे की जज ऑफ द सुप्रीम कोर्ट आहे किंवा त्यानंतर राष्ट्रपती आहेत किंवा MP आहेत किंवा MLAs आहेत, ह्यांचे जे काही ह्यांच्यावर जो खर्च केला जातो त्या खर्चावर काय करू शकतो, रेग्युलेशन किंवा त्या खर्चावर कंट्रोल केंद्र सरकार आणू शकतो बाहेरचं कर्ज देण्यासाठी. तर मला नाही वाटत की अशी काही सिच्युएशन सध्या आलेली आहे की भारताला बाहेरचं कर्ज द्यायचे म्हणून फायनान्शियल इमर्जन्सी डिक्लेअर करावी लागणार, अशी काही सिच्युएशन नाहीये. बट इंटरनलीच आपल्याला जे काही इंटरनल आपल्या भारतामध्ये जे काही प्रॉब्लेम निर्माण होईल, जे काही इकॉनॉमिक इम्पॅक्ट होईल या आपण काय म्हणतो की कोरोना च्यामुळे जे काही परिणाम होईल, तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने आतापासूनच काय केलं पाहिजे, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी कोऑर्डिनेटेड वे मध्ये पॉलिसीज घ्यायला पाहिजे, हे त्या आर्टिकल मध्ये सांगण्यात आलेलं आहे. सर सकाळपासून न्यूज मध्ये सांगतायत की सायमल्टेनियसली सर शासनाचा महसूल शासनाकडे पैसा येत नाही म्हणून पण डिस्कशन चालू आहे सर. बरोबर आहे. तर शासनाकडे पैसा येत नाही आणि इकडे लोकांसाठी पण पैसा आपल्याला खर्च करायचा आहे. मग पैसा उभा राहून रेव्हेन्यू जर गव्हर्नमेंटला लागणार आहे ना सर, स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला, मग ते पैसा त्यांनी जर नाही आला तर शेवटी त्यांच्याकडे एक तुटवडा जाणवणार आहे पैशाचा सर, रेव्हेन्यू नसणार आहे त्यांच्याकडे खर्च करायला. मग अशा सिच्युएशन मध्ये पण ते इंटरनल कारणासाठी दरवेळेस इमर्जन्सी नॅशनल फायनान्स बाहेरच्यांसाठी इमर्जन्सी न लावता त्यांना इंटरनल कारणांसाठी पण लावायला लागेल ना सर. कारण त्यांना इंटरनल रेव्हेन्यू सुद्धा येणार नाही सर आता अशा परिस्थितीमध्ये, कारण लोक डायरेक्ट टॅक्स किंवा कुठल्या गोष्टी खरेदी करत नाहीयेत किंवा ते रेव्हेन्यू टॅक्स पण ते डायरेक्ट टॅक्स पण पे करणार नाही सध्याच्या सिच्युएशन मध्ये बाहेर जाऊन. मग अशा विषयी शासनाला जो पैसा यायला पाहिजे खर्च करण्यासाठी तो येत नाहीये. येस, राईट. सो काय करायला पाहिजे असं सिच्युएशन मध्ये मला सांगा. यस, कॅन एनीबडी टेल मी, जर असं जर होत नसेल की गव्हर्नमेंटकडे जर रेव्हेन्यू येत नसेल आणि गव्हर्नमेंटला जर पैसा मिळत नसेल खर्च करण्यासाठी, तर गव्हर्नमेंट काय करू शकतो या सिच्युएशन मध्ये? यस झहीम, व्हॉट गव्हर्नमेंट सर गव्हर्नमेंट बॉरो करू शकते ना. कोणाकडून बॉरो करणार? एक्सटर्नल पण घेऊ शकते किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अँड बॉन्ड्स पण रिलीज करू शकतात. काय आहे की ऑलरेडी ज्या लोकांनी आता फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेला होता, ज्या लोकांनी शेअर खरेदी केले होते, ते पण आता सर्वजण विकत आहेत. आता सिच्युएशन मध्ये ऑब्व्हियसली नो एनी एक्सटर्नल, आपण कालच बघितलं होतं ना की FPI आउटफ्लो होत आहे, भारतामधला जो फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आहे तो निघून जात आहे, मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट होत नाहीये आणि ऑब्व्हियसली भारतासारख्या देशामध्ये तर कोणी इन्व्हेस्टमेंट आता करणार नाही. तर याच्यासाठी बघा आता हा इंटरनल प्रॉब्लेम आहे आपला. RBI कडून पण बॉरो करू शकतो ना सर. येस, बॉरो करण्यापेक्षा यू कॅन से डेफिसिट फायनान्सिंग करता येऊ शकते. डेफिसिट फायनान्सिंग लक्षात आहे कोणाला? व्हॉट इज डेफिसिट फायनान्सिंग? म्हणजे जर सरकारकडे जर पैसा नसेल तर सिंपल वे आहे, RBI नवीन करन्सी प्रिंट करू शकतो आणि नवीन करन्सी प्रिंट करून सरकारला देऊ शकतो आणि सरकार तो देऊ शकतो लोकांना. त्याप्रमाणे त्याच्यासाठी आपल्याला असं गरजेचं नाहीये की काय करायला पाहिजे की म्हणजे गव्हर्नमेंटला लोकांकडून घ्यायला पाहिजे. अशा सिच्युएशन मध्ये जर मार्केटमध्ये पैसाच जर नसेल, सरकारकडे जर पैसाच जर नसेल, तर अशा सिच्युएशन मध्ये डेफिसिट फायनान्सिंग केली जाऊ शकते, नवीन करन्सी प्रिंट केली जाऊ शकते आणि डायरेक्टली म्हणजे लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केला जाऊ शकतो डायरेक्टली. गॉट इट? हा, ठीक आहे. सो याच्या सर आता पैसे जर गव्हर्नमेंट असं सगळ्यांच्या वन सेकंड सोनाली. फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजे काय की भारताला बाहेरचं देणं जर द्यावं लागत असेल तर त्यावेळेस फायनान्शियल इमर्जन्सी काय करावं लागतो, डिक्लेअर करावी लागते. आता आपल्याला बाहेरचं देणं नाहीये, इथं आपल्याला इंटरनलीच भारतामध्ये काय की प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. तर इंटरनल प्रॉब्लेम साठी असं फायनान्शियल इमर्जन्सी डिक्लेअर करायची गरज नाहीये. इंटरनल प्रॉब्लेम साठी वी हॅव सम अदर ऑप्शन्स ऑल्सो, लाईक डेफिसिट फायनान्सिंग, डायरेक्ट कॅश ओव्हरटेकन सस्पेंडिंग, टॅक्स डिफरमेंट करणं, किंवा हे जे त्यांनी दिले ना, आता आपण जे वाचलेले होते की सरकार काय करू शकतो, डायरेक्ट कॅश ट्रान्सफर करू शकतो लोकांच्या अकाउंटमध्ये ज्यांना पगार मिळेल. तसं पण काय होणार होतं, सपोज जर लोकांनी जर काम केलं असता किंवा लोकांनी जर हे केलं असतं तर तसं त्यांच्याकडे पैसे आलेच असते. तर इथे असा प्रश्न उद्भवणार नाही की याच्यामुळे लिक्विडिटी वाढेल किंवा महागाई वाढेल का, बिकॉज लिक्विडिटी आणि महागाई वाढणार नाही. मला वाटतं सोनाली तुझा हाच प्रश्न असेल आहे ना, की जर गव्हर्नमेंटने डायरेक्ट कॅश ट्रान्सफर हो सर होणार नाही का, राईट?
सर इन्फ्लेशन का होणार? हो. ऑलरेडी लोकांनी, कारण लोक आता घरात बसलेले आहेत. जर लोकांनी जर काम केलं असतं तर तेवढा पैसा मार्केटमध्ये आलाच असता नॅचरली. पण आता काय होणार आहे की काम न करता त्यांच्याकडे तेवढा पैसा येणार आहे. सो इट विल क्रिएट अ बॅलन्स. इट विल नॉट क्रिएट अ डिमांड और इट विल नॉट क्रिएट इन्फ्लेशन. व्हॉट इट जो आता लिक्विडिटीचा जो क्रंच निर्माण झाले ना आता, त्याच्यामुळे म्हणजे लिक्विडिटी जी आता कमी पडली बिकॉज ऑफ दिस इकॉनॉमिक इनएक्टिव्हिटी, दॅट गॅप कॅन बी फिल्ड अप, राईट. सो म्हणून तो एक शब्द वापरलेला होता बघा आजच्या एडिटोरियल मध्ये, ब्रिज लोन. ब्रिज लोन म्हणजे काय, तेच झालं. म्हणजे जे काही गॅप पडलेला आहे आता इकॉनॉमीच्या एवढ्या, म्हणजे 8-10 दिवस जर सपोज इकॉनॉमिक आपण हे होत असेल, म्हणजे ऍक्टिव्हिटी जर थांबत असतील, तर पूर्ण देशामध्ये इमॅजिन करा, पूर्ण देशामध्ये किती प्रमाणामध्ये म्हणजे लिक्विडिटी क्रंच येईल. एक दिवस जरी थांबलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा क्रंच थांबत असतो. तर हे पूर्ण भरून काढण्यासाठी गव्हर्नमेंट कॅन गो फॉर द डेफिसिट फायनान्सिंग, राईट. कळालं प्रमोद? हा सर. चलो, आपल्याला एवढं पीएचडी करायची नाहीये, फक्त सिंपल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बेसिक काय आहे, फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजे काय, आणि काय म्हणतो आपण स्टेट इमर्जन्सी म्हणजे काय, नॅशनल इमर्जन्सी म्हणजे काय, आणि काय करायला पाहिजे गव्हर्नमेंटने, काय नाही करायला पाहिजे, एवढं बघा. ऑब्विसली जेव्हा तुम्ही इकडे जाता, म्हणजे काय म्हणतो की हॅलो हॅलो हा. आवाज ऐकू येते आता? Yes. सो ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही सर्व्हिसमध्ये एंटर कराल ना, या सर्व्हिसमध्ये एंटर केल्यानंतर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला हळूहळू कळायला सुरुवात होतील की कसं, म्हणजे नॅशनल इमर्जन्सी झालं म्हणजे नेमकं काय होतं. बिकॉज ॲट दॅट टाइम यू विल बी इन अ पोझिशन ऑफ व्हॉट यू कॅन से ऑफिसर. जेव्हा तुम्ही असाल तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की नेमकं नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर झालं तर मला काय करायचं, आता ऍज अ कलेक्टर मला काय करावं लागेल, मला कोणाचा ऑर्डर ऐकावं लागेल, मला केंद्राचा ऑर्डर ऐकावं लागेल का राज्य सरकारचा ऑर्डर ऐकावं लागेल, का राजेश टोपेचा ऑर्डर ऐकावं लागेल, का हर्षवर्धनचा ऑर्डर ऐकावं लागेल. हे तुम्ही जेव्हा आपण काय म्हणतो की सर्व्हिस मध्ये जेव्हा जॉईन व्हाल त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू कळायला हॅलो सुरुवात. हा, आवाज ऐकू येते व्यंकटेश? हॅलो यस व्यंकटेश. हा बोला अविनाश. सर, अविनाश बोलतोय सर. हा बोला अविनाश. सर ऑब्वियस अविनाश तुझा आवाज ऐकू येत नाही मला. वीडियो पॉज हो गया सर. किसका? मेरा वीडियो पॉज हो गया है? यस, हाँ, अभी आया. ठीक है, चलिए. हाँ यस, बोलो तरन्नुम, आपका भी वीडियो पॉज हुआ है, नेटवर्क की वजह से हो सकता है मे बी. यस अविनाश, तू काहीतरी विचारत होता. मुस्तफा, तुम्हारी आवाज नहीं आ रही है. तुम्हारे सेटिंग में कुछ तो इश्यू है. हाँ बोलो भाईजान. हाँ बोलो भाईजान. हाँ थोड़ा लेक्चर ले रहा था, बोलो. हाँ ऑनलाइन लेक्चर ले रहा हूँ. हाँ 8:30 बजे क्या? हाँ ठीक है, आता हूँ इंशाल्लाह. घर पे अपने. अरे कहीं को पार्टी रखने गए थे सब ऐसे सिचुएशन में. ठीक है. ओके इंशाल्लाह. हाँ प्रमोद को भी लेकर आता हूँ. चलो ओके. हाँ ठीक है. कौन सा घर, ये इधर का? ठीक. हाँ ठीक है समझो. ओके चलो. सॉरी आवाज येतोय का आता? हॅलो, एम ऑडिबल नाउ? यस सर. चलो, अजून काही डिस्कस करायचं आहे का बघा आपल्याकडे? वी आर स्टिल लेफ्ट विथ आय गेस मे बी 10-15 मिनिट्स आपल्याकडे आहेत. तर दुसरा टॉपिक आजच्या न्यूजपेपर मध्ये काय आलंय का असं महत्वाचं? मुस्तफा, जर कोणाचं डेफिसिट फाइनेंसिंग मतलब क्या होता है कि जब गवर्नमेंट को पैसों की जरूरत होती है, जब गवर्नमेंट के पास पैसा नहीं होता है तो गवर्नमेंट आरबीआई के पास जाता है पैसों के लिए, राइट.
तो आरबीआई उस समय में जब नए करेंसी प्रिंट करके गवर्नमेंट को देता है तो उसको डेफिसिट फाइनेंसिंग कहा जाता है। डेफिसिट का मतलब होता है द गैप बिटवीन द गवर्नमेंट रेवेन्यू एंड द गवर्नमेंट एक्सपेंडिचर। अभी ऑब्वियसली इस सिचुएशन में वी हैव 10 मिनट्स लेफ्ट इन अभी इस सिचुएशन में क्या होगा कि गवर्नमेंट के पास एक तो रेवेन्यू कलेक्शन कम होगा और एक्सपेंडिचर तो गवर्नमेंट को करना है, अभी तो और एक्स्ट्रा एक्सपेंडिचर करना पड़ेगा बिकॉज ये कोरोना वायरस के लिए तो बहुत सारे हेल्थ फैसिलिटीज, हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर गवर्नमेंट को बनाना पड़ेगा, जो गवर्नमेंट ने एक्सपेक्ट नहीं किया था उससे ज्यादा भी एक्सपेंडिचर करना पड़ेगा। सो ऑब्वियसली देयर विल बी अ ह्यूज गैप बिटवीन द गवर्नमेंट रेवेन्यू एंड गवर्नमेंट एक्सपेंडिचर, राइट? सो इन सच सिचुएशन it can go to the RBI and RBI can what you can say like RBI को भी पता है कि अभी पैसे तो है नहीं उनके पास में, तो RBI क्या करेगा, नए करेंसी प्रिंट करके गवर्नमेंट को देगा और गवर्नमेंट वो लोगों को देगा सो दैट कि कैश फ्लो हो जाए इकोनॉमी में, और कैश फ्लो से वजह से डिमांड बढ़ जाए और डिमांड की वजह से अगेन द इकॉनॉमी मे कम ऑन व्हाट यू कैन से पुन्हा ते रूळवर येऊ शकते इकॉनॉमी, आणि म्हणून अशा सिच्युएशन मध्ये आपण डेफिसिट फायनान्सिंग करू शकतो. सर कॅश करन्सी प्रिंट करताना गोल्ड स्टँडर्ड मेंटेन करायला पाहिजे, ते मग करणार नाहीत त्या सिच्युएशन मध्ये. Desperate situation, government has to take desperate what you can say the steps. तर आता ते काही लक्षात घ्यायची गरज नाहीये, गोल्ड स्टँडर्ड वगैरे मेंटेन करणं वगैरे. आता सर्वात अगोदरचं सिच्युएशन आहे की लोकांकडे पैसे देणे, मे बी तो जो गॅप आहे गोल्ड स्टँडर्ड तो नंतर भरून काढता येऊ शकतो. तर असं काही कंपल्सरी नाहीये की ते तेवढं करायलाच पाहिजे. येस ऑब्विसली लॉंग टर्म जर आपण जर विचार केला तर गोल्ड स्टँडर्ड मेंटेन करायला पाहिजे, पण आता शॉर्ट टर्म मध्ये हे मेजर घेता येऊ शकतो. कळालं? जेव्हा पुन्हा आपली इकॉनॉमी ताळ्यावर येईल, जेव्हा आपली इकॉनॉमी पुन्हा वन्स अगेन इट कॅन कम बॅक ऑन ऑर इट कॅन से द ऑन इट्स ओरिजिनल सिच्युएशन, at that time the gold may be increased. Now the question is not about the maintenance of the gold standard, it's about how the economy can be revived in a short term. So these are all short term what you can say the steps, and whatever the steps government is taking obviously हे long term साठी चांगले नाही, right? Can government म्हणजे कंटिन्युअसली लोकांच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकतो का? कंटिन्युअसली लोकांना असं टॅक्स मध्ये सूट देता येऊ शकते का? कंटिन्युअसली अशा प्रकारे म्हणजे ब्रिज लोन देता येऊ शकतो का? देता येऊ शकत नाही. हे शॉर्ट टर्म साठी करण्यात आलेले स्टेप्स आहेत. लॉंग टर्म साठी ऑब्विसली बाकीचे काही स्टेप्स गव्हर्नमेंटला करावे लागेल, पण शॉर्ट टर्म मेजर तर घ्यावे लागणार आहेत गव्हर्नमेंटला. राइट मुस्तफा, समझ में आ गया व्हाट इज डेफिसिट फाइनेंसिंग? अविनाश, आवाज ऐकू येत असेल तर तुला काय विचारायचं होतं सांगू शकतो. अगोदर अनम्यूट कर आणि मग बोल. सर मला ऍक्च्युली कळी नाही फर्स्ट ठीक. हॅलो सर. हा बोल, आवाज ऐकू येतोय, बोल. हॅलो. हा आवाज ऐकू येतोय. हा सर. हा सर ऐकू येते का आवाज? यस ऐकू येतोय, बोल. हॅलो. हा बोल अविनाश, आवाज ऐकू येतोय तुझं, बोल. तुला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचार. हा सर, काही वेळाआधी डिस्कनेक्ट झालं होतं अनफॉर्च्युनेटली. तर जेव्हा कलेक्टर आणि कमिशनर अपॉइंटमेंट असतात सर, तर ऑब्विसली राज्याचंच ऐकावं लागेल ना त्यांना एमर्जन्सी मध्ये? नाही, इमर्जन्सी मध्ये कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन. हॅलो सर. आवाज ऐकू येतोय ना आता? आवाज एका ठिकाणी थांब, फिरत असला तर तुला आवाज ऐकू येणार नाही. थांब एका सर, ऐकू येते का? आवाज ऐकू येतो एका ठिकाणी बस. हा सर. तर हा सर, एका ठिकाणी. हा. राज्यघटनेमध्ये काय प्रोव्हिजन आहे की जेव्हा नॅशनल इमर्जन्सी झोन डिक्लेअर करण्यात येते तर त्यावेळेस राज्य सरकारचे जे काही ऍडमिनिस्ट्रेशन आहे तो केंद्र सरकारकडे जातो. तर ऑब्विसली अशा सिच्युएशन मध्ये इव्हन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देखील केंद्र सरकारचं ऐकावं लागतो इन केस ऑफ नॅशनल इमर्जन्सी. नॉर्मल सिच्युएशन मध्ये राज्याचं ऐकावं लागतो, बट इन केस ऑफ नॅशनल इमर्जन्सी दे हॅज टू लिसन टू द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर्डर्स अँड सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्शन्स. ओके. आणि जो IAS जो असतो तो IAS दोघांचा असतो, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचा असतो. तर त्या सिच्युएशन मध्ये त्याला काही डायरेक्शन्स हे केंद्र सरकारकडे देण्यात येतात आणि काही डायरेक्शन हे राज्य सरकारकडून देण्यात येतात. तर नॉर्मल सिच्युएशन मध्ये, पण इमर्जन्सी मध्ये, नॅशनल इमर्जन्सी मध्ये ऑब्विसली
राष्ट्राच्या केंद्राची ऑर्डर्स त्यांना ऐकावे लागतील. ठीक है, चलो मुस्तफा कुछ पूछना है तुम्हें? अनम्यूट करो और अनम्यूट करके पूछ सकते हो. अनम्यूट करो पहले. चलो वी हॅव 4 minutes लेफ्ट. जर अजून कुणाला जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आजचा न्यूजपेपर सर्वांनी वाचलाय का? नाही सर. न्यूजपेपरच आला नाही सर, 2 दिवस झाले. माझ्याकडे पण न्यूजपेपर आता येत नाहीये आणि आलं सर तर सर आय हॅव वन क्वेश्चन सर. यस. सर आता शासनाने ते 144 लागू केले सर. हॅलो, ऐकतोय मी यश बोल. शासनाने 144 लागू केलंय, तर पोलीस खूपच त्याचा दुरुपयोग करतात असं काय, असं वाटत नाही सर? क्वालिफिकेशन काय? ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं नाही तुझं? सॉरी सर. तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं ना आता? खूप आधीच झालंय सर. आता काय करतोय तू? जरा खूपच व्हिडिओ येतात सर, खूपच हे जे म्हणजे एवढं पण धार्मिक हे तर नाहीये ना 144. आय मीन मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन, पण मला अगोदर प्रश्नाचं उत्तर दे की तुझं आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर काय करतो? म्हणजे आता काय हॅलो, आता काय करतो? आता म्हणजे एमए वगैरे करतो का? एमए वगैरे झालंय का? नाही सर, एमए झालं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, अर्धवट सोडलं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. यावर्षी लॉ कॉलेजचा एंट्रन्स एक्झाम येईल आणि एंट्रन्स एक्झाम देखील लॉला ऍडमिशन घेईल. मग जिथे जिथे असा अन्याय होईल तिथे तिथे त्यांच्यासाठी तू लढू शकतो ऍज अ लॉयर म्हणून. मी सिरियसली सांगतोय तुला. नाही सर, सिरियसली सांगतोय मी हे. ऍडमिशन घ्यायचंय तुला, राईट? जेव्हा लॉ एंट्रन्स एक्झाम येईल त्यावेळेस लॉ लागेल. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर बघ काय आहे की ऑब्विसली 144 जेव्हा लागू करण्यात आलेला आहे तर गव्हर्नमेंट कसं असतो की पोलिसांना पण चान्स मिळतो मारण्यासाठी. बिकॉज नॉर्मल सिच्युएशन मध्ये ते मारू शकत नाहीत लोकांना. नॉर्मल सिच्युएशन मध्ये जर मारण्यात आलं आणि त्यांच्या जर काय करतो की कोणत्या समोर जर पोलीस विचारलं लोकांना की पोलिसांनी काही त्रास वगैरे दिलाय का, मारण वगैरे काय केली असेल, असं जर केलं असेल, मेडिकल झालं असेल तर पोलिसांच्या विरोधात कोर्ट काय करू शकतो, कारवाई करू शकतो किंवा त्यांच्या विरोधात सस्पेन्शन ऑर्डर वगैरे काढू शकतो. पण जेव्हा 144 लागू असतो आणि अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा पोलीस मारतील तर त्या सिच्युएशन मध्ये कोर्ट पण त्यांना काय करणार नाही, म्हणजे त्यांना अशा प्रकारचं कुठल्या प्रकारचं सस्पेन्शन करणार नाही. तर ऑब्व्हियसली त्यांच्या मनामध्ये पण फ्रस्ट्रेशन आलेले असतो. आम्ही एवढ्या म्हणजे लोकांसाठी एवढा प्रयत्न करत आहोत, हे महामारी पसरू नये म्हणून ते प्रयत्न करत असतात. काय गरज काय लोकांना बाहेर जायची असं सिच्युएशन मध्ये? यस, 144 लागू असताना बाहेर फिरणं म्हणजे मूर्खपणाचं आहे. हा, नॉर्मल सिच्युएशन मध्ये जर पोलीस जबरदस्तीने जर तुम्हाला मारहाण करत असतील, नॉर्मल सिच्युएशन मध्ये जर पोलीस तुमच्यावर जर जाती करत असेल तर त्यावेळेस ऑब्व्हियसली ते चुकीचं आहे. पण 144 लागू असताना आपल्याला माहित आहे की 144 लागू आहे, जमावबंदी कायदा लागू आहे, तर बाहेर फिरायचंच कशाला, राईट? सर आय गॉट इट. तर अशी जी गव्हर्नमेंट का लागू करत आहे 144? बिकॉज काहीतरी रिझन असेल ना त्याच्या पाठीमागे. लोक जमावबंदी जर जर गव्हर्नमेंट डिक्लेअर करत असेल तर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल, म्हणून तर तो गव्हर्नमेंट करत आहे. बट एनिवेज, हा, पण नॉर्मल सिच्युएशन मध्ये पोलीस अशा प्रकारचं जर एक्सेस करत असेल, मारहाण वगैरे जर करत असेल तर ऑब्व्हियसली ते चुकीचं आहे. त्या सिच्युएशन मध्ये पोलीस करू शकत नाही. तर तू जे म्हणत आहे दॅट्स ट्रू की समटाइम्स पोलीस मे गो फॉर व्हॉट यू कॅन से द एक्सेस ऍक्टिव्हिटीज, पण 144च्या वेळेस करण्यामध्ये काही चूक नाहीये जर पोलीस मारहाण वगैरे जर करत असतील तर. ठीक आहे, तू जेव्हा IPS बनेल त्यावेळेस तुला सर्व कळेल हे काय असतात सर्व गोष्टी. ठीक आहे, चलो. येस सर. गुड नाईट ऑल ऑफ यू. टेक केअर अँड स्टे सेफ. उद्या पुन्हा 5:30 वाजता आपण भेटूया. सो लेट्स सी की उद्या आपल्याला कुठला नवीन सब्जेक्ट सुरू करायचा आहे, एका न्यूजपेपर डिस्कशन करूया. ग्रुपवर मला मेसेज करा की इफ यू वॉन्ट टू हॅव अ डिस्कशन ऑफ एनी पर्टिक्युलर टॉपिक और एनी पर्टिक्युलर इश्यू, वी कॅन डिस्कस इट इन टुमॉरोज क्लास. सर आय हॅव वन क्वेश्चन सर. Yes. सर
ते युजर आयडी आणि पासवर्ड बदलणार नाही ना सर हे नाही 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 टाकताना नाही बदलावं ते हेच राहणार ना राहणार आहे. मित्रांनो, आप कुछ पूछ रहे हो? जल्दी हाँ